नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपण आत्ता आपल्या विहिरीतील चिमण्याची कोटे आहे ते कोट्याचा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याची माहिती देणार आहे तुम्हाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। हे बघा चिमण्याची कोटे आहेत, किती बघून घ्या। कोट्यांचं एकच महत्त्व म्हणजे वैशिष्ट्य, ज्या वर्षी जास्त पाऊस असतो त्यावेळेस चिमण्या कोटी जास्त बनतात आणि मोठी कोटी असतात, आणि ज्या वर्षी जे पाऊस कमी असतो त्यावेळेस कोटी जास्त बनवत बी नाहीत आणि अर्धवट कोटी सोडून जातात। तेव्हा चिमण्याचा कालवा किती। जसं माणसं त्यांच्या स्वतःच्या निवाऱ्यासाठी घरं बांधतात, ही करतात, तसं चिमण्या बघा किती कोटी बांधतात, ते सुद्धा कोटी बांधतात। ही आमची विहीर आहे, जुनी पुरातन। आपण पहिला एक व्हिडिओ बनवला होता कोट्याचा, पण त्यावेळेस एवढी कोटी नव्हती आणि त्यावेळेस अर्धवट कोटी होती, म्हणजे निम्मी कोटी केलेली होती आणि निम्मी तशीच होती आपण। आता सुद्धा चालत कोटी बनवायची नवीन नवीन, तेव्हा त्या साईडला ही येते ही अशी नवीन जी अर्धवट दिसतात का नाही छोटीशी, ती चालत बनवायची, आणि जी मोठी आहे ती बनवलेली आहेत। ह्या ठिकाणी बघा बऱ्याच चिमण्याची रावटी आहे, पिवळ्या चिमण्या तेव्हा, आणि पिवळ्या कलरच्या चिमण्या असे कोटी बनतात। आणि हे जी बघा कशी किती इंड आहे, माणसाला असं इंता येणार नाही। आणि तुम्ही असं एखादं कोटच सापडलं तुम्हाला, ते वरनं पाणी शिपून बघा तुम्ही, एक टिपका सुद्धा पाण्यात आत येत नाही। पाणी असं बदलल्यावर जातं, पण आत एक टिपका सुद्धा येत नाही पाण्यात। त्या साईडला बघा काय काही कोटी अशी आपोआप तुटून पडलेली आहेत, वर पावती ती तरंगतात। ती झाड आहे ती बोराटीच आहे, बोरीचं कलमी बोरी झाड आहे। हे झाड आंब्याचं आहे। हे झाड उंबराचं आहे। बघा आता विहिरीत किती पाणी आलं पावसाळा असल्यामुळे। त्या साईडला ती आणखीन एक फूट कमी असतं भरायला, नाही विहीर काटोकाट बसते। चला मित्रांनो, आपण आता आपला व्हिडिओ इथं मी थांबवत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा।